नमस्कार. जुलै महिना संपताच कोळी बांधवांनी मासेमारीच्या नवीन हंगामाची तयारी सुरू केली. बोटींना कलर करण्यापासून ते बोटींवर सामान चढवण्यापासूनची लगबग सुरू झाली. ज्यावेळी बोटी वर घेतात त्यावेळी बोटीतून सामान खाली करण्याची जी धावपळ असते त्याहूनही जास्त धावपळ बोटीवर सामान चढवण्यासाठी असते. कारण सर्वांना ओढ असते ती नवीन हंगामाची. ही मेहनत खूपच जास्त असते. कोळी म्हणून मिरवणे खूपच सोपं असते, पण कोळी म्हणून जगणं खूपच कठीण. आम्हा कोळ्यांचा भगवंतावर जास्तच विश्वास असतो. हिंदू कोळी बोटीवर सत्यनारायणाची पूजा करतात व ख्रिश्चन कोळी किनाऱ्यावर पवित्र मिस्सा आणि त्यानंतरच बोटी पाण्यात उतरवतात. 1 ऑगस्टला मासेमारीचे परवाने मिळाले. सर्व मोठी गळबते आमच्या बंदरात आली. 2 ते 2.5 महिन्याच्या विश्रांतीनंतर अर्नाळा किनारा पुन्हा गजबजला. चला तर आमच्या अर्नाळा किनाऱ्यावरील लगबग बघाच. सर्व बोटींवर जाली, बॉल्स, कोळी भाषेत तुंबे, तसेच पाणी, बर्फ, सर्व सामान लहान बोटीतून मोठ्या बोटीवर घेऊन जात आहेत. हे सर्व करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद झळकत होता. आई एकविरा माता, आम्हा कोळ्यांचे वादळ वाऱ्यात संरक्षण कर व सर्वांना भरभरून मासली मिळू दे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये नारळी पौर्णिमे अगोदरच दर्याराजाची पूजा का केली ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी फॉलो करून घ्या. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.